माझ्यासोबत भाजप खासदार अजित गोपछडे सर आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय। सर, मोर्चा निघतोय, मोर्चाचा निशाणा असा आहे की निवडणूक आयोग आणि भाजप म्हणजे तुम्ही एकत्रित मिळून काम करतायत आणि विरोधी पक्षांना हरवतायत। मला असं वाटतं की 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस त्यांना ह्या काही गोष्टी दिसल्या। आमचं तर सरकार 10 वर्षापासून आहे, म्हणजे हा प्रकार असा म्हणायचा। लोकसभेमध्ये आमचा बऱ्याच ठिकाणी पराभव झाला, पण त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोग नाही दिसला। म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे यांना फक्त या देशामध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवणे, सामाजिक अस्थिरता निर्माण करणे, लोकांमध्ये विषमता निर्माण करणे, निवडणूक आयोगाबद्दलची विश्वसनीयता जनतेमधली कमी करणे। खरं तर यांना जर चर्चा करायची आहे तर मोर्चे काढण्यापेक्षा त्यांचं प्रेझेंटेशन त्यांच्या आघाडीच्या लोकांना दाखवल्यापेक्षा त्यांनी आयोगाच्या लोकांना प्रेझेंटेशन दाखवावं, त्यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांच्यासोबत चिंतन करावं, त्यांच्यासोबत वाद घालावा। ते त्यांचे सगळे मुद्दे त्यांचे खोडायला तयार आहेत। मग मोर्चे काढून उपयोग काय? तुम्हाला चर्चा करायची तर आयोगासोबत चर्चा करा। म्हणजे तुम्हाला या देशामधल्या जनतेच्या कुठल्याही मताच्या संदर्भामध्ये तुम्हाला किंमतच नाही आहे। तुम्हाला जनतेची देखील किंमत नाही। हळूहळू तुमचे एक एक राज्य तुमच्या हातातून निसटून चालले। पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी ही शेवटची एक प्रकारची केविलवाणी धडपड आहे असं मला वाटते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। यार इस लाइन का मतलब नहीं रह गया बॉस। हे दृश्य आपण पाहतोय, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू होत आहे। काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीचे नेते सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। संसदेच्या परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय, ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण दिल्लीतून आपण पाहतोय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी इथे आहेत, प्रियंका गांधी, खासदार प्रियंका गांधी सुद्धा आहेत। संजय राऊत या परिसरात पोहोचलेले आहेत। शरद पवार, दोघेही नेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत, राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते स्वतः शरद पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय थेट दिल्लीतून। इंडिया आघाडी आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढते। जवळपास 1 किलोमीटरचं हे अंतर आहे। आताचे दृश्य संसदेच्या परिसरातून, संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत असा मोर्चा असेल। इंडिया आघाडीतील खासदार सध्या या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढला जातोय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढला जातोय। अगदी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या विरोधातली भूमिका मांडलेली होती। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नेमक्या काय त्रुटी त्यांना जाणवल्या, कशा प्रकारे मतदारांच्या यादीमध्ये घोळ होता हे त्यांनी मांडलं होतं। काही पुरावे सुद्धा सादर केले होते। त्यानंतर आता इंडिया आघाडीकडून थेट दिल्लीमध्ये, राजधानी दिल्लीमध्ये हा मोर्चा काढला जातोय। दरम्यान निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। 30 जणांना या भेटीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 30 जण येऊ शकतात असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। दुपारी 12 वाजता या भेटीचं निमंत्रण देण्यात आलं। काँग्रेसचे नेते आणि इंडिया आघाडीचे नेते यांचं शिष्टमंडळ ही भेट घेणार का, निवडणूक आयोगाला भेटणार का, निवडणूक आयोगाची भूमिका समजून घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आत्ताच्या क्षणाचे हे दृश्य, दिल्लीमध्ये इंडिया आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचे नेते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। संसदेच्या परिसरातली ही दृश्य आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। इंडिया आघाडीतले नेते, खासदार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, सध्या राजधानी दिल्लीमधून थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचं मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाकडे मार्गक्रमण करेल। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळं या पोलिसांकडनं CRF असो किंवा RAF कडनं असो
सर्व खासदारांना डिटेन केलं जाण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिया आघाडीतील सर्व खासदार या आंदोलनामध्ये सहभागी होतील, मात्र त्यांना डिटेन केलं जाऊ शकतं. त्यासाठी ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या देखील बोलवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि या सर्व खासदारांना निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं जाणार नाही अशी माहिती सध्या मिळते. मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि खासदारांचं म्हणणं आहे की आम्ही निवडणूक आयोगामध्ये मोर्चा काढणारच आहोत, त्यामुळं हा मोर्चा निवडणूक आयोगापर्यंत जातो का हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाने पत्र लिहिलं असून 30 खासदारांना निवडणूक आयोगामध्ये चर्चेसाठी बोलवलेलं आहे. त्यामुळे हे 30 खासदार नक्की कोणते चर्चेसाठी जातात, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ असेल अशी माहिती मिळत आहे किंवा सर्वच खासदार हे निवडणूक आयोगामध्ये जाऊन निवेदन देऊ शकतात अशी देखील माहिती मिळते. त्यामुळं आजचं जे आंदोलन आहे, मोर्चा आहे, या मोर्चाला कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे विक्रांत. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हे पोलीस बंदोबस्त जे आहे ते आता आंदोलनाकडे मार्गक्रमण होताना पाहायला मिळते. राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते थोड्याच वेळात आता या ठिकाणी आल्यामुळं आता हे आंदोलन मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. राहुल गांधी त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व खासदार जे आहेत ते या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या आता हे सर्व खासदार हे निवडणूक आयोगाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. सर्व खासदार जे आहेत ते आता निवडणूक आयोगाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. इंडिया आघाडीचे सर्व खासदार यामध्ये सहभागी झालेले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व खासदार सहभागी झाले, त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं आपण तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ह्या देखील सहभागी झालेल्या आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राज्यसभेचे सर्व खासदार यामध्ये सहभागी होणार आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर लोकसभा आणि राज्यसभेचे एकत्रित खासदार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणावरून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणावरून हे आंदोलन मार्गक्रमण होणार आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. सीआरपीएफ असो, आरएएफ असो, अशा प्रकारे मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. राहुल गांधी हे संसद भवन परिसरातून सर्व खासदारांचं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आंदोलन मार्गस्थ झाल्याचं समजत आहे. त्यामुळं आता थोड्याच वेळात हे सर्व खासदार जे आहेत निवडणूक आयोगाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती येतील आणि सुरुवातीला पहिल्या टप्प्यावरती निवडणूक आयोगाच्या बाहेर बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि या बॅरिकेडिंग जवळ त्यांना अडवलं जाईल. त्यामुळे या ठिकाणी ते हे आंदोलन देतात की बॅरिकेडिंग बाजूला करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत, नाही, खरं शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता या मोर्चाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण राहुल गांधी यांच्यासोबत इंडिया आघाडीचे सर्व खासदार जे उपस्थित आहेत ते सर्व नेते आता चालू लागलेले आहेत. त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे. राहुल गांधी या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसत आहेत. राज्यातून विचार करायचा झाला तर शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे हे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, ते खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. तर इंडिया आघाडीचे देशभरातले सर्वच नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. राहुल गांधी या मोर्चाचं नेतृत्व करतायत. निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे. आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. शिवाजी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. शिवाजी, बहुतेक पहिल्यांदाच इतिहासामध्ये इतके खासदार एकत्र रस्त्यावर उतरून मोर्चामध्ये सहभागी झाले असावेत. अगदीच आपण आतापर्यंत विक्रांत जर पाहिलं तर वेगवेगळ्या कारणांसाठी मोर्चे निघालेले पाहिले आहेत. मात्र देशाच्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मोर्चे जे आहेत ते निघताना पाहायला मिळत आहे आणि ही ऐतिहासिक गोष्ट आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते ते रस्त्यावर उतरतात आणि आंदोलन करतात. असं म्हटलं जायचं की अगर सड़कें खामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी. खरं तर सत्ताधारीच्या विरोधामध्ये आतापर्यंत मोर्चे जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत. मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीने मोर्चे जे आहेत ते देशातील स्वायत्त संस्था असलेली निवडणूक आयोग यांच्या विरोधात काढण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेण्याचं पारदर्शक पद्धतीने घेण्याचं काम आहे ते पारदर्शक पद्धतीने होत नाहीये असा आरोप सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनी केलेला आहे. कारण सत्ताधारी पक्षाला देखील या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी कटघऱ्यात घेतलेला आहे. सत्ताधारी पक्ष आणि दुसरीकडे निवडणूक आयोग असे एकत्रित काम करत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. त्यामुळं आजचा हा मोर्चा असा ऐतिहासिक आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 200हून अधिक खासदार सहभागी होतील. कारण लोकसभा असो, राज्यसभा असो, या सगळ्या याच्यामध्ये हे नेते जे आहेत
ते सगळे सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो. त्यामुळे आजचं आंदोलन हे ऐतिहासिक असेल, त्याचबरोबर हे आंदोलन पूर्णत्वाकडे जातं का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात चालले, खास करून राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेवरून देखील काही प्रश्नचिन्ह जे आहे त्यांनी उपस्थित केले होते आणि त्याचे उत्तर जे आहेत ते मिळणं अपेक्षित आहे. त्यांनी 5 मुद्दे जे आहेत ते साधारणपणे मांडले होते. पहिला मुद्दा होता त्यांचा डुप्लिकेट मतदार. राहुल गांधी यांनी यासाठी कर्नाटकतील महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं होतं आणि त्यांच्यामध्ये 11,956 मतं ही डुप्लिकेट असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या राज्यात असल्याचा देखील दावा या पत्रकार परिषदेतून केला होता. दुसरा मुद्दा होता त्यांचा खोटे आणि अवैध पत्ते असलेले मतदार. राहुल गांधी यांनी केलेल्या कर्नाटकमधील महादेवा मतदारसंघातील साधारण 40,000 मतदारांचे पत्ते चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि तसंच काही ठिकाणी मतदारांचा पत्ता चुकीचा आहे असं देखील सर्वेक्षणातून असो किंवा जे खासगी वृत्तसंस्था त्यांनी जाऊन पाहिल्यानंतर स्पष्ट झालं होतं. एकाच पत्त्यावर भरमसाठ मतदारांची नोंदणी हा देखील त्यांनी केलेला एक आरोप आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्या मते महादेवा मतदारसंघामध्ये साधारण 10,452 ठिकाणी अशा प्रकारे आढळून आली की ज्या ठिकाणी मतदारांचा पत्ता दिलेला आहे मात्र मतदारच नाहीये. दुसरीकडे जर पाहिलं तर जे फॅक्ट चेक करण्यात आलं त्याच्यामध्ये एका ठिकाणी एका पत्त्यावर 80 लोक राहत असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कुठलेही लोक जे आहेत ते राहत नसल्याचं पाहायला मिळालं होतं. काही मतदारांचे अवैध फोटो लावण्यात आलेले होते असा देखील दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. फॉर्म 6चा वापर जो आहे गैरवापर या ठिकाणी केला गेल्याचं असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. एकंदरीत जर पाहता राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत ते गंभीर आहेत आणि याचे उत्तर निवडणूक आयोगाकडनं येणं अपेक्षित आहे. आणि निवडणूक आयोगानं हे राहुल गांधी यांनी शिवाजी केलेले आरोप म्हणताय, आहे तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. केलेले आरोप हे गंभीर आहेत. आता निवडणूक आयोगानं आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे भेटीचं, 30 जणांना येण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र मोर्चामध्ये आता 300 खासदार सहभागी झालेले आहेत. आत्ताचे जे ताजे दृश्य समोर येत आहेत, संसद भवनाच्या परिसरामधून खासदार बाहेर पोहोचलेले आहेत. मोर्चा हा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचलेला आहे असं या दृश्यांमधून दिसतंय.